हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. तर गोड दिवसाची गोड सकाळ झालीच आहे आणि आज आहे महाशिवरात्री. तर सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली आणि साबुदाणे पण भिजत घातलेत. पण आता काय झालं, मला महादेवाची पूजा करायची होती. तर माझ्याकडे ना महादेवाची पिंड पण नाही आहे, मूर्ती पण नाही आहे, असं काहीच नाही आहे महादेवाविषयी, म्हणजे नाही का असं पूजा करायला. तर जाते आता बाहेर, काय भेटलं तर घेऊन येते. आणि मला थोडेसे फुलं पण आणायचे तर पूजा करण्यासाठी. तर पाहू आता. आणि हे पण नाही आहेत घरी, ते गेलेत ऑर्डरला साताऱ्याला. त्यांनीच मला रात्री कॉल करून सांगितलं की उद्या महाशिवरात्री आहे, उद्या उपवास आहे. म्हटलं ठीक आहे. तसं मला माहीत होतं आधी पण मी पण त्यांना सांगणार होते आणि ते पण मला सांगणार होते. ते काय झालं, आमचा कॉल एकाच टायमिंगला झाला. नेमकं त्यांनी मला कॉल केला हे सांगण्यासाठी आणि म्हटलं की उद्या उपवास आहे आणि मला पण नेमकं तेच सांगायचं होतं. तर असं काय विषय झाला होता. तर चला आता जाते मी, मूर्ती वगैरे काहीतरी घेऊन येते मी, किंवा पिंड वगैरे काय घेऊन येते आणि थोडेसे फुलं पण घेऊन येते. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे मी आले होते मूर्ती घेण्यासाठी, पण मला काही ह्या पहिल्या शॉपमध्ये मूर्ती भेटलीच नाही. त्याच्यामुळे म्हटलं मग जाऊ दे. मग तिथून मग मी तसंच दुसऱ्या शॉपमध्ये गेले. आली आहे मी आत्ताच घरी आणि मी गेले होते मूर्ती आणायला. तर भेटली मला मूर्ती, पण भेटली, पण सहज लवकर नाही भेटली ती मूर्ती. 2-3 शॉपमध्ये गेले तेव्हा कुठे मला ही मूर्ती भेटली. मूर्ती नाही आहे, तर पिंड आहे, ही महादेवांची पिंड आणली आहे मी, आणि जी की मला खूप सुंदर भेटली आहे. तसंच तुम्हाला मी पहिलं तर ती पिंड दाखवते कशी आहे कशी नाही ते. 2-3 शॉपमध्ये गेले पण ते बोलले नाही आहे, भेटत होती पण ती लाईटिंगवरची त्याच्यावरचीच होती. तर म्हटलं तशी नको, मला ब्लॅकमध्येच पाहिजे होती. त्यानंतर मी तिसऱ्या शॉपमध्ये गेले तेव्हा कुठे मला ही मूर्ती भेटली, म्हणजेच ही पिंड. तर पाहू शकता खूप सुंदर आहे. इथं पिंड आहे आणि ते नंदी आहे, तर अटॅच आहे ही मूर्ती. खूप सुंदर आहे. पण माझ्याकडे काहीच नव्हतं पूजा करायला, तर म्हटलं पूजा तरी कशाची करायची, त्याच्यामुळं घेऊन आले मी. मस्त आहे, आवडली मला. ब्लॅकमध्येच पाहिजे होती मला, पण ब्लॅकमध्ये भेटत नव्हती. ते म्हणायचे लाईटिंगवरची आहे, फ्रेम आहे, तर तशी नको म्हटलं. तर अशी मूर्ती मला भेटली आहे, सॉरी पिंड, नंदी वगैरे दोन्ही पण भेटलं आहे एकाच ह्याच्यामध्ये. त्यानंतर मला येता येताना हे धोत्र्याचं फूल पण भेटलं, जे की ते आज लागतं पूजेसाठी. तर येता येताच म्हणजे रोडलाच होतं, रोडच्या साईडलाच. तर हे 2 फुलं मला भेटले, त्याचं फळ नाही भेटलं. तर हे 2 फुलं मी घेऊन आले. याला काळा धोत्रा म्हणतात वाटतं. तर हाच मला भेटला होता, तर तो पण मी घेऊन आले होते. त्यानंतर थोडेसे फुलं पण घेऊन आले मी पूजेसाठी. झेंडूचे आहेत, त्यानंतर गुलाबाचे पण आहेत, आणि हे कोणते आहेत काय माहिती आहे, व्हाईट कलरचे. तर हे फुलं पण मी घेऊन आले होते पूजेसाठी. आणि बाकी काय नाही, तर केळी घेऊन आले होते मी. अर्धा डझनच आणली होती. काय होतं, 1 डझन आणली आणि ती तशीच खराब होऊन जाते. तर एवढी अशी मी अर्धा डझन केळी घेऊन आली होती, की ती पूजेसाठी पण मला आज लागणार होते. तर माझा विचार चालला होता की आज साडी घालूनच पूजा करायची. पण पाहू आता, मला परत आवटेवाडीला पण बोलवलं आहे, आत्ताच फोन आला होता, तर तिकडे पण जायचं आहे. पाहते, साडी घातली तर घालते, नाही तर नाही. त्यानंतर मला खिचडी पण बनवायची आहे, अजून पूजा करायची. तर चला आधी पहिलं तर मी पूजा करून घेते आणि त्यानंतर खिचडी बनवते. आता साडी तर नकोच वाटतंय, नाही घालत साडी. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिलं तर मी याची पूजा करून घेते. रांगोळी वगैरे काढायची आहे मला. पाहू आता कशी होते कशी नाही ते. व्हिडिओ कंटिन्यू करा.
तर महादेवाची पूजा करून झाली आहे माझी. आता मला ना आवटेवाडीला जायचं आहे. मी काय खिचडी बनवणार नव्हते, पण म्हटलं मला नैवेद्य दाखवावं लागेल खिचडीचा. तर त्यासाठी मी आता खिचडी बनवणार आहे आणि जाते मग नंतर आवटेवाडीला. साडी घालायची होती पण साडी पण नाही घातली, कारण तिकडे जायचं होतं. म्हटलं मग नको, 5-10 मिनटासाठी नाही घातली. तर पाहू शकता मस्त अशी मी इथे पूजा मांडणी केली आहे. एकदम एवढं म्हणजे खूप मस्त असं एवढं प्रसन्न वाटतंय ना, खूप छान वाटतंय. तर चला आता मी खिचडी वगैरे आवरून घेते, नैवेद्य दाखवते आणि माझं आवरते आणि जाते मग आवटेवाडीला. तर आता मी खिचडी बनवून घेते. हे शाबू तांदूळ मी रात्रीच भिजत घातले होते, त्याच्यामुळं भिजलेत पण चांगले भिजलेत. बटाटा वगैरे नाही घालून घेत आता मी याच्यामध्ये, तशीच बनवते. तर माझी खिचडी बनवायची पद्धत तुम्हाला पण माहीत असेल. मी पहिल्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो की शॉर्ट व्हिडिओ होता. तर त्यामध्ये मी फक्त लाल मिरची आणि मीठ टाकलं होतं. तर तशीच आज पण मी खिचडी बनवणार आहे. मीठ टाकून घेते मी आणि लाल मिरचीचीच खिचडी खाते मी. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. कसे असतात माझे व्हिडिओ हे पण मला कमेंट करून सांगत जावा. तसं मला आत्तापर्यंत कोणीच नाही बोललं की तुझे व्हिडिओ चांगले नसतात. म्हणजे असं नाही, मला नाही अजूनपर्यंत ऐकू आलं की असेच व्हिडिओ बनवते तसेच व्हिडिओ बनवते. उलट मला माझे नातेवाईक मैत्रिणी वगैरे कोणी पण भेटले की म्हणतात तुझे व्हिडिओ खूप छान असतात, आम्ही सगळे व्हिडिओ तुझे पाहतो, मस्त बनवते. तर खूप छान वाटतं असं ऐकल्यावरती. चला पहिलं तर मी खिचडी बनवून घेते, देवाला नैवेद्य दाखवते. तर मी ना हा शेंगदाण्याचा कूट बनवला आहे, तर तो आता मी ह्यामध्ये टाकून घेते. बस एवढंच. तर माझी खिचडी बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करते आणि पहिलं तर मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग मी खाते. तर आधी मी देवाला नैवेद्य दाखवून घेते. चलो, ते डाव्या हातात होता, उजव्या हाताने दाखवते. देवाला नैवेद्य दाखवून झाला आणि आता मी खाऊन घेते. मला पण भूक लागली आहे. माझी खिचडी आणि ही मी, तर आता मी खाऊन घेते खिचडी. तर मी ना काल साडी कलेक्शनचा व्लॉग बनवला आहे, ज्या की माझ्या लग्नाच्या साड्यांचा एक व्लॉग आहे आणि लग्नानंतर घेतलेल्या साड्यांचा एक व्लॉग आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर जावा आणि नक्कीच पहा. दोन्ही पण व्लॉग खूप छान आहेत आणि कशा वाटल्या माझ्या साड्या ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ ते तुम्ही दोन्ही नक्कीच पहा. तर तर घेतला आहे मी माझं आवरून. खिचडीची वगैरे भांडे होते, कपडे माझेच होते एकटीचे, तर तेच आवरलं मी. माझं पण आवरून घेतलं आणि आता जाते मी घरी, म्हणजेच माझ्या माहेरी आवटेवाडीला. काय होतं, मी एकटी असले ना घरी, मला एकटीला इथं कोणीच थांबवून देत नाही. मग तिकडे बोलून घेतात, मग मला तिकडेच जावं लागतं. तर जाते मी पण आता तिकडं. आणि व्हिडिओ कसा वाटला कसा नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसं तर मला खूप सपोर्ट म्हणजे खूप प्रेम तर भेटतच आहे आणि असंच प्रेम पुढे पण राहू द्या. तर चलो, व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.